नाव उज्ज्वला धावरे। मी माझ्या मुलीची तक्रार घेऊन मनसर पोलीस स्टेशनला गेले होते। एक मुलगा ओम सावे म्हणून तिला त्रास देत होता। तिचं लग्न जमलं होतं। तिचं लग्न मोडण्याचा त्याने प्रयत्न केला। 17 मेला तिचं लग्न ठरलं होतं करायचं आणि पोलीस स्टेशनला गेल्यावर तिथं माझ्या भावाला मारहाण करण्यात आली। दुसरा भाव मध्ये गेला व्हिडिओ शूटिंग करायला, तर त्याला पण पोलिसांनी खूप मारले। आम्ही त्याला पोलिसांना विचारत होतो का तुम्ही याला का मारता, तर पोलिसांनी आम्हाला पण धक्काबुक्की केल्या आणि आम्ही, माझी आई आणि मी पण आम्ही दरवाजामध्ये पडलो। आमचा विचार न करता आमच्यावरून त्याला आतमध्ये असं पकडून नेलं, आमच्या अंगावरून। आमचा सुद्धा त्यांनी विचार केलेला नाही। महिला पोलिसांनी मारलं का? नाही, धक्काबुक्की मध्ये पोलिसांनी, सगळेच पुरुष होते तिथं। मला पण मारलं का? हा, आणि मग आम्ही पडलो खाली। तर तिथं तक्रार न घेतल्यामुळे आम्ही खेडला DYSP ऑफिसला तक्रार घेऊन आलेलो आहे। आम्हाला न्याय मिळावा। अजिबाई काय नाव तुमचं? माझं विमल शिंदे, आता कुठं? एकलर आहे। कशामुळे आज तुम्ही DYSPच्या कार्यालयामध्ये आता माझी नाते ना, माझ्या नातीला एक मुलगा त्रास देत होता, ओम साळवे म्हणून। तर त्याने खूप तिला त्रास दिला, फोनवर बोलून हे करून, ते तुला त्रास देईल, असं करेल, तुझं लग्न मोडील, हे करेल असं। त्यामुळे मग तिने आम्हाला घरामध्ये सांगितलं। मग आम्ही गेलो मनसर पोलीस स्टेशनला। तर तिथं पोलीस स्टेशनला आमची कंप्लेंट काही घेतली नाही मुलीची, आणि त्या मुलालाच आधी बोलवून घेतलं आणि त्याला त्याच्या बाजूनीच ते बोलायला लागले पोलीस वगैरे। आणि मग त्यांनी तुम्हाला मारहाण कोणी केली? मारहाण, आता त्या पोलिसांची नाव एवढी मला माहिती नाही, पण माझ्या पुतण्याला मारायला लागली ती लोक। तेव्हा मी म्हणले का मारता त्याला एवढं, त्याने काय केलंय, तो व्हिडिओ काढतोय फक्त। आणि त्यांनी धक्का दिला, मला पाडलं खाली आणि माझ्या मुलीला पण पाडलं। मग असं आमची काही दखल त्यांनी घेतली नाही आणि त्या मुलाच्याच बाजूनी होऊन आम्हाला त्रास दिला त्यांनी। आता तुम्ही खेडच्या DYSP ऑफिसला काय निवेदन द्यायला का? हो, शूटिंग पण पाठवा आम्हाला, मग इथल्या लोकल पत्रकारांना द्यायला।